वस्त्रान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. असं शारदा मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत. कारण आपल्या या संवादाची मुख्य अधिष्ठात्री देवता ही शारदा आहे. शारदा मातेच्या अधिष्ठानावरच आपला हा संवाद आहे आणि म्हणून तिचे आशीर्वाद तर घ्यायलाच हवेत. सद्गुरूंना वंदन केलेलं आहे की ज्यांनी आमच्या मनातलं अज्ञान दूर केलेलं आहे, अशा सद्गुरूंना वंदन केलं आहे. अर्थातच माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना मी वंदन करत आहे. त्याचबरोबर ह्या ज्या संस्थेने आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक सेवा संघटना बीड केंद्रातर्फे हा उपक्रम सुंदर रीतीने साजरा केला जातोय, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते, त्यांच्या उपक्रमासाठी शुभेच्छा देते. आणि आज मी माधवी रघुवीर जोशी, आजचा माझा विषय आहे. आपल्याकडे स्त्री संत हा खरं तर विषय आहे, पण मी विषय जरासा वेगळा घेतलाय. तो म्हणजे उपनिषदकालीन ब्रह्मवादिनी स्त्रिया, त्याच्यातली मैत्रेयी घेतली. मैत्रेयीचं नाव आपण पुष्कळ वेळा ऐकलंय, पण तिच्याबद्दल फारशी माहिती नसते. आजचं जग कसं आहे? आजचं जग हे समानतेचं जग आहे, समानता आहे. स्त्री पुरुष समानता सगळीकडे आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टीने हे अनुकूल सुद्धा आहे. अगदी आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात खरं तर मागे नाहीये. अगदी अंतराळवीरांपासनं ते अगदी अंगणवाडीपर्यंत किंवा अगदी परिचारिकेपासून पंतप्रधानापर्यंत स्त्री सगळी क्षेत्र धडाडीने गाजवतीये. अर्थातच हे आताचं युग आहे ते त्याला अनुकूल असलं तरी सुद्धा स्त्रीला काही बंधनं सुद्धा आहेत. स्त्रीची काही वैशिष्ट्य आहेत. स्त्रीकडे मार्दव आहे, कोमलता आहे, वात्सल्य आहे, माधुर्य आहे. हे खरं म्हटलं तर स्त्रीचे अगदी मानबिंदू आहे. तिच्याकडे पुरुषांसारखा कणखरपणा नसेल, शारीरिक सामर्थ्य किंचित कमीही असेल, पण तरीही स्त्रीला एक अलौकिक असं वरदान लाभलेलं आहे, ते म्हणजे सृजनशीलतेचं. अशी सृजनशीलता म्हणजे एका जीवातून नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता केवळ आणि केवळ स्त्रीमध्येच आहे. अशा या बुद्धिशालिनी अशा स्त्रीबद्दल आपण आज थोडंसं आणखीन जाणून घेणार आहोत. पूर्वी अशीच पद्धत होती. काय झालं की स्त्रीवर जीवाच्या जन्माची जबाबदारी आल्यानंतर अर्थातच पाठोपाठ त्या बालसंगोपनाची जबाबदारी आली, त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी आली आणि मग अगदी आदिम संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात अशी विभागणी आपोआपच झाली की पुरुषांनी शिकार करावी, कमवून आणावं आणि स्त्रीने घर सांभाळावं, मुलांना जन्म द्यावा आणि मुलांचं उत्तम रीतीने पालन पोषण करावं. अशी विभागणी आपोआपच झाली. सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं, कुठेही तक्रारीला जागा नव्हती. कारण स्त्रीचा स्वभावच आहे, स्त्रीचा स्वभावच आहे की सांभाळ करणं, जतन करणं, सजणं आणि सजवणं हा स्त्रीचा स्वभाव असल्यामुळे तिची कुठलीच तक्रारही नव्हती. वृक्षाला बिलगून वाढणाऱ्या वेलीची उपमा नेहमी स्त्रीला दिली जाते. स्त्री ही अशीच असते की पुरुषाने तिचं रक्षण करावं आणि स्त्रीने निश्चिंत त्याच्यावर राहावं, अशी ही संस्कृती कितीतरी वर्ष चालत आलेली होती. मात्र या आदिम संस्कृतीचा हळूहळू विकास होऊ लागला. माणसं जे गुहेत कपारीत राहत होती ती वस्ती करून नदीच्या किनारी राहायला लागली आणि अशाच वेळेला मग माणसाचं जे औत्सुक्य होतं, जी जिज्ञासा होती ती चाळवली आणि मग त्याच्यातून त्यांना कितीतरी निसर्गाची रहस्य उलगडायला लागली. पुढचं काही दिसायला लागलं, काही निसर्गाचे नियम कळायला लागले. अशामध्येच परमेश्वराकडनं ह्या ऋषींना वेदवाणी प्राप्त झाली. वेद हे कोणी निर्मिलेले नाही आहेत. वेद हे अपौरुषेय आहेत, ते परमेश्वराच्या मुखातून त्यांच्या कानापर्यंत पडलेले आहेत. किंवा असंही म्हणतात ऋषीर दर्शना, ऋषींना ते वेद दिसले आणि त्यांनी ते नंतर आपल्या स्मरणात ठेवले आणि मग त्याच्या पुढे प्रसार झाला असंही म्हटलेलं आहे.
अशा रीतीने वैदिक संस्कृतीचा उगम झाला. या वैदिक संस्कृतीमध्ये काय झालं, ह्या वैदिक संस्कृतीमुळे एक फार वेगळी कलाटणी मिळाली आहे की जीवनाला एक प्रकारचं अनुशासन प्राप्त झालं. आयुष्य हे अगदी आखीव रेखीव झालं. मंत्रोच्चारणाचं सामर्थ्यही कळलं. त्या वेदातले जे मंत्र आहेत ते म्हटल्यानंतर बाहेरही परिवर्तन घडून येतं आणि अंतर्गत परिवर्तन घडून येतं हे ऋषींना कळलं. आणि मग ऋषींनी काय केलं, ज्यांची बुद्धी अतिशय कुशाग्र होती, तीक्ष्ण होती, अशा ऋषींनी आपल्या काही जवळच्या लोकांना हे शिकवायला सुरुवात केली. हे मंत्रोच्चारण याची काय नेमकी पद्धत हे शिकवायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातनं त्यांची शिष्य परंपरा सुरू झाली. शिष्याने किती वर्ष अभ्यास करायचा, तर 12 वर्ष शिष्य अभ्यास करायचे. आणि 12 वर्षामुळे त्यांच्या वाणीला एक प्रकारचं ओज प्राप्त व्हायचं. आणि पुढे काय व्हायचं, तर शिष्यचे गुरुस्थानी बसायला लागले. असा हा सुंदर रीतीने जीवनाचा क्रम सुरू होता. या वेदवाणीतनं म्हणा किंवा या वेदातलं जे तत्वज्ञान आहे त्याच्यानंतर काय झालं की मृत्यूनंतर तर उत्तम लोक प्राप्त करायचा, पण जीवन जगत असताना सुद्धा उत्तम जीवन कसं जगता येईल याचाही ध्यास त्याला लागलेला होता. आणि अशी या वैदिक संस्कृतीचा उगम झाला. गुरुकुल परंपरा सुरू झाली. शिष्य हे गुरुस्थानी सुद्धा बसायला लागले. आणि जो आपल्याला आनंद मिळालाय तो वाटण्यात किती आणखीन गंमत आहे हेही कळायला लागलं. आणि मग गुरूंचे शिष्य, ते शिष्य पुन्हा गुरुस्थानी, असं करत करत ही परंपरा सुरू झाली. आणि ह्या आनंदाची देवाणघेवाण खरं तर सुरू झाली. पण अशा वेळेला अशी एक गोष्ट होती की काही विशिष्ट वर्गालाच या वेदाध्ययनाचा अधिकार होता, सर्वांना नव्हता. म्हणजे जे शूद्र आहेत किंवा सेवा हाच ज्यांचा स्वभाव आहे अशा शूद्रांनाही हा अधिकार नव्हता. आणि स्त्रियांना तर नव्हताच नव्हता. स्त्रिया आणि शूद्र सोडून कुणीही हा अधिकार किंवा हे वेदाध्ययनाचं काम करू शकत होतं. ज्ञानग्रहणातला आनंदही घेता येत होता. अशा काही स्त्रियांमध्ये काही मोजक्या स्त्रिया अशाही होत्या की ज्यांना स्वस्थ बसवत नव्हतं. केवळ मुलांचं पालन पोषण आणि केवळ संगोपन किंवा केवळ पाककौशल्यामध्ये त्या रमणाऱ्या नव्हत्या. अशा मोजक्या स्त्रियांमध्ये सुद्धा कमी असतील संख्येने, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया असतील, पण बुद्धीच्या प्रखरतेमध्ये त्या पुरुषांपेक्षा कुठेही कमी नव्हत्या. अशा ज्या स्त्रिया होत्या त्यांना ऋषिका म्हटलं जायचं. ऋषी या शब्दाचाच अर्थ आहे मुळी द्रष्टा, ज्याला पुढचं कळतं असा द्रष्टा. आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे ऋषिका. किंवा ज्याला ब्रह्म जाणता येतं त्याला ब्रह्मविद म्हणतात. आणि त्याचंही स्त्रीलिंगी रूप आहे ब्रह्मवादिनी. म्हणून मग अशा फार कमी असल्या तरी अशा स्त्रियांना ऋषिका किंवा ब्रह्मवादिनी असंही म्हणायला लागले. यज्ञ कार्यामध्ये त्यांना पुरोहित म्हणून सुद्धा बोलावलं जायचं. त्या ज्ञानग्रहणही करायच्या आणि ज्ञानदानही करायच्या. मात्र तरीही त्या अतिशय मर्यादशील होत्या, नम्र होत्या, विनयाने वागायच्या. सगळी समाजाची बंधनं पाळून फक्त ज्ञानाची एक ओढ होती, एक जिज्ञासा होती. अशा अनेक स्त्रिया आपल्याला माहिती आहे. अगदी युद्धामध्ये सुद्धा भाग घ्यायच्या. कैकेयीने भाग घेतलेला तर सर्वश्रुतच आहे. या मुद्गल पत्नी आहे, विष्पल आहे, यांनी सैन्यात तर युद्धात भाग घेतलाच होता आणि विजयही संपादन केला होता. मात्र त्यांच्याबद्दल थोडी तरी माहिती आहे. पण ह्या ब्रह्मवादिनी स्त्रिया कोण कोण होत्या आणि त्या कशा होत्या, त्यांची नावं तरी काय आहेत, तर वागामभृणी आहे, इतरा आहे, जाबाला आहे, सूर्य आहे, घोषा आहे, अपाला आहे, इंद्राणी, लोपामुद्रा, अशी मोजकीच नावं आहेत. ही नावं सुद्धा फारशी आपल्याला परिचित नाही. पण कधीही वेदकालीन विषय निघाला किंवा बुद्धिमती स्त्रियांचा कधी उल्लेख करायचा झाला ना, तर नेहमी 2 नावं मात्र आपल्या समोर येतातच येतात. ती म्हणजे गार्गी आणि मैत्रेयी. पण पुढे काय, गार्गी आणि मैत्रेयी या नावांच्या पलीकडे आपल्याला तरी काय माहिती आहे त्यांच्याबद्दल. तर ह्यांचं एकमेकींशी नातं काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांच्यामध्ये कुठले असे अद्भुत आणि दिव्य गुण होते की त्यांचं नाव एवढ्या हजारो वर्षानंतर आजही आपण घेतो. असं काय आहेत त्या गार्गी मैत्रेयी. आणि साधारणपणे ह्यांची नावं जोडीनेच घेतली जातात. तर सुरुवात मैत्रेयीचं चरित्र जाणून घेण्यापूर्वी आपल्याला गार्गीविषयी थोडंसं जाणून घ्यायला पाहिजे. गार्गी कोण होती, तर गर्ग कुळातल्या वचकनू ऋषींची कन्या.
ती गर्गकुळातली होती म्हणून तिला गार्गी म्हणत होते, आणि वचकनू ऋषींची कन्या म्हणून तिला वाचकनवी असंही नाव आहे. ही गार्गी वाचकनवी अतिशय बुद्धिमती होती. या बुद्धिमती स्त्रीला ज्ञानाची तळमळ होती. तिचं वर्तनही परमहंसांप्रमाणे अगदी वर्तन होतं. संन्यस्त वृत्ती होती. ती शास्त्रार्थही जाणत होती. अशा गार्गीचे पिता जे होते त्यांचं नाव होतं वचकनू. ते जनक राजाकडे अमात्य म्हणून कामाला होते. जनक राजा कसा होता तर तो विदेही होता आणि त्याला यज्ञविधीविषयी अतिशय प्रेम होतं. एकदा त्याने असाच यज्ञविधीचा आरंभ केला होता आणि यज्ञविधीसाठी शास्त्रार्थ करण्यासाठी दूरदूरच्या बुद्धिमानांना विद्वानांना आमंत्रण धाडलेलं होतं. अशा विद्वानांना जेव्हा शास्त्रार्थ चालला होता तेव्हा जनक राजांनी एक घोषणा केली की माझ्याकडे सहस्र धष्टपुष्ट अशा गायी आहेत आणि त्या प्रत्येक गायीच्या शिंगांना मी 10-10 सुवर्णमुद्रा जोडलेल्या आहेत. जो कोणी या सभेमध्ये ब्रह्मविद असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, त्यांनी या 1000 गायी घेऊन जाव्या. कोणीच काही बोलायला तयार नाही, पण स्वतःला ब्रह्मनिष्ठ म्हणणं हे अवघड आहे. अशा वेळेला तिथे असलेले अतिशय तेजस्वी प्रखर बुद्धिमान असे याज्ञवल्क्य ऋषी उठले आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, श्यामश्रवा नावाच्या शिष्याला, श्यामश्रवा या आपल्या गायी आहेत हे आपल्या आश्रमात घेऊन जा. इतर ब्राह्मण चुळबुळ करायला लागले. त्यांना वाटलं की हा कसं काय हे गायी घेऊन जात आहेत. आणि मग काही विद्वानांनी तर त्यांना रोखलं, अडवलं आणि विचारलं की तुम्ही काही स्वतःला ब्रह्मनिष्ठ समजता का? तेव्हा याज्ञवल्क्याने अतिशय नम्रतेने सांगितलं की आम्ही ब्रह्मनिष्ठांना वंदन करतो. मी ब्रह्मनिष्ठ नाही आहे, पण मला या गायींची आवश्यकता आहे म्हणून मी घेऊन जातो. तेव्हा मग तिथे जमलेल्या अनेक विद्वानांनी, म्हणजे आर्तभाग आहे, भुज्जू आहे, चाक्रायण उशस्ती आहे, कहोल आहे, या सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाची समर्पक उत्तरं या याज्ञवल्क्य ऋषींनी दिली. मात्र तिथेच उपस्थित होती ती गार्गी. तिने काय प्रश्न विचारले हेही आपण बघणार आहोत. जनकाच्या सभेमध्ये याज्ञवल्क्यांनी ब्रह्मविद असं म्हणून त्या सगळ्या गायी नेण्याचं आपल्या शिष्याला आज्ञा केली. इतर ब्राह्मण जरा रागवले आणि त्यांनी त्यांची परीक्षा बघायचं ठरवलं. 5 प्रकारच्या ब्राह्मणांनी, म्हणजे अगदी अश्वल आहे, आर्तभाग आहे, भुज्जू, चाक्रायण उशस्ती, कहोल, या सगळ्यांनी त्यांची परीक्षा पाहिली. पण सगळ्यांच्या प्रश्नांना यथायोग्य उत्तरं याज्ञवल्क्यांनी दिली. तेव्हा गार्गी उठली. गार्गी ही अतिशय विद्वान होती, विदुषी होती आणि तिने जे प्रश्न विचारले ते काय होते प्रश्न तर अतिशय स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाणारे होते. तिने विचारलं हे सगळं जग जर का पाण्यामध्ये ओतप्रोत आहे तर पाणी कशामध्ये ओतप्रोत आहे? तर पाणी वायूमध्ये आहे, वायू अंतरिक्षात आहे, अंतरिक्ष गंधर्व लोकात. असं करत करत याज्ञवल्क्य म्हणाले की सगळे हे प्रजापती लोक आहे तो ब्रह्मलोकामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आता याच्या पुढे गार्गी प्रश्न विचारणार. तेव्हाच याज्ञवल्क्याने तिला अडवलं आणि तिला म्हणाले की गार्गी मा अतिप्राक्षी, अति प्रश्न विचारू नकोस ग, एवढे प्रश्न विचारू नकोस असं तिला सांगितलं. आणि ह्याच्यातनं निष्कर्ष असा काढला गार्गीने की सगळ्या प्रकारचं जे विशेष आहे ते सामान्यामध्ये सामावलेलं आहे आणि ब्रह्म हे सगळ्यांना पोटात घेणार आहे आणि म्हणून ब्रह्म हे महासामान्य आहे असा निष्कर्ष त्याच्यातनं निघाला. गार्गीचंही समाधान झालं आणि तिने इतर ब्राह्मणांना सांगितलं की आता यांना कुठलेच प्रश्न विचारू नका. गार्गी स्वतः ब्रह्मवेद होती आणि म्हणून तिला कळलं गुणी गुणम वेत्ती, त्यामुळे एक ब्रह्मवेत्ता दुसऱ्या ब्रह्मवेत्याला जाणू शकतो. अशी ही वादचर्चा अतिशय रंगली. पण त्याचा निष्कर्ष असा निघाला की याज्ञवल्क्य हे खरंच ब्रह्मवेत्ते आहे. आता ह्या गार्गी आणि मैत्रेयीचं काय नातं आहे तर या गार्गीची जी भाची होती, तिच्या बहिणीची जी मुलगी होती तिचं नाव होतं मैत्रेयी. त्या मैत्रेयीचे पिता वडील जे होते ते जनक राजाकडे अमात्य होते आणि त्यांचं नाव होतं मित्र. या मित्राची मुलगी म्हणून मैत्रेयी. पूर्वी वडिलांच्या नावावरनं पुढच्या पिढीला नावं दिली जायची. जशी गर्गांची मुलगी ती गार्गी, तशी मित्राची मुलगी ती मैत्रेयी. या मैत्रेयीला सुद्धा जसं आपल्या मावशीविषयी तर विलक्षण आदर होताच आणि या मावशीकडे तिच्या गुरुकुलामध्ये राहून या मैत्रेयीने सुद्धा काही शास्त्राध्ययन केलेले होतं. असं करत असताना तिच्याही कानावर याज्ञवल्क्यांची कीर्ती आलेली होती, सुकीर्ती आलेली होती. प्रखर बुद्धीचं वरदान ह्यांना लाभलंय याचीही तिला माहिती होती.
ज्ञानाकडची विपुलता आहे किंवा विषयांचं वैविध्य आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याज्ञवल्क्यांकडे स्वाभिमानाचं तेज आहे, ते गार्गी आणि मैत्रेयी दोघीही जाणत होत्या. आता गुरुकुलाचा अभ्यास झाल्यानंतर ही मैत्रेयी आपल्या घरी परत आली. तेवढ्या काळात काय झालं होतं, हा जनकाच्या पदरी असलेला मित्र नावाचा जो अमात्य होता त्याची आणि याज्ञवल्क्यांची मैत्री झाली, आणि मग याज्ञवल्क्यांचं या मित्राच्या घरी येणं जाणं सुरू झालं. आता आत्तापर्यंत नुसतं याज्ञवल्क्यांबद्दल ऐकलं होतं, आता प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्यामुळे मैत्रेयीला अतिशय आनंद झाला. त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्याशी काही त्यांच्याकडनं जाणून घ्यावं असंही तिला वाटत होतं. म्हणून एक दोनदा काय झालं, ती त्यांच्या घरी किंवा त्यांच्या गुरुकुलामध्ये गेली. पण याज्ञवल्क्य त्यांना इतकी ज्ञानाची तळमळ होती, ते इतके शिष्यांच्या पसाऱ्यामध्ये व्यापामध्ये व्यस्त होते की त्यांना मैत्रेयीकडे लक्ष द्यायला फारसा वेळच झाला नाही. मैत्रेयी एकदा गेली, दोनदा गेली, चारदा गेली, त्यांची काही भेट झाली नाही याज्ञवल्क्यांची. पण याज्ञवल्क्यांची जी पत्नी होती तिचं नाव होतं कात्यायनी. अतिशय सुंदर, अतिशय सुगृहिणी, सुशील, समंजस अशी कात्यायनी होती. मैत्रेयीची आणि कात्यायनीची ओळख झाली, आणि नुसतीच ओळख नाही तर त्या दोघींची मैत्री झाली. कात्यायनी अतिशय साधी अशी गृहिणी होती, दिसायला सुंदर होती, पण तिला ह्या बाकीच्या शास्त्रचर्चेमध्ये फारसा रस नव्हता. त्यामुळे त्या मैत्रेयीचं ज्ञान पाहून तिला त्या मैत्रेयीबद्दल अतिशय आदर वाटायला लागला, आणि मैत्रेयीला त्याच वेळेला या कात्यायनीचं कौतुक वाटायला लागलं की कितीही संसार अगदी समरसतेने करते असं म्हणून दोघींची इतकी मैत्री झाली की दोघींना एकमेकींशिवाय करमेना. रोजचं जाणं येणं सुरू झालं. आणि मग काय झालं, तर कात्यायनी ही पतिव्रता होती. तिला ह्याचीही जाणीव होती की आपण संसार जरी उत्तम सांभाळत असलो तरी आपल्या पतीच्या तोडीची बुद्धिमत्ता आपल्याकडे नाहीये. आणि म्हणून ती मैत्रेयीला म्हणाली की तू आमच्याच घरी राहायला येशील का. मैत्रेयी म्हणाली तसं शक्य नाहीये. तेव्हा कात्यायनीच्या मनात एक वेगळाच विचार आला. एकदा कात्यायनी आणि महर्षी याज्ञवल्क्य एकदा चांदण्यात असे गप्पा मारत बसले असताना कात्यायनीने सहजच विषय काढला, आणि ती याज्ञवल्क्यांना म्हणाली की असं करता येईल का, मैत्रेयी आपल्या घरी कायमचीच राहायला येईल. ते म्हणाले असं कसं शक्य आहे, तिचं लग्न झालं की ती दुसरीकडे जाणार, मग तुम्हीच का नाही तिच्याशी विवाह करत. याज्ञवल्क्य एकदम घाबरले, धक्का बसला त्यांना, आणि ते म्हणाले अगं काय बोलतीयस तू, तुझ्या हाताने तुझ्या संसाराचा नाश करतेस, असं काहीतरी करू नकोस. खूप त्यांनी सांगितलं तिला, पण कात्यायनी आपल्या मतावर अगदी ठाम होती, आणि तिने निश्चयाने सांगितलं की हा मी काय माझ्या पायावर धोंडा पाडून घेत नाहीये, तर उलट मैत्रेयी आली तर आपला संसार अगदी लोकोत्तर होईल. खूप चर्चा झाली, खूप प्रश्नोत्तर झाली. या सगळ्याची समाधानकारक उत्तर देत कात्यायनीने काही आपला आग्रह सोडला नाही, आणि दोघांचा विवाह तिने स्वतः लावून दिला आणि मैत्रेयीला आपल्या घरी आणलं. आता मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य यांची शास्त्रविषयक चर्चा सुरूच होती. कात्यायनीला आदर होता, मैत्रेयीला कौतुक होतं, पण कात्यायनीचं अंतःकरण हे विशाल होतं. मैत्रेयी कितीतरी वेळा तिला म्हणाली की मी जरी किती विद्वान असले, किती चर्चा करत असले, शास्त्रार्थ करत असले, तरी तुझी मी दासीच होणं पत्करेन, कारण तुझ्या इतकं विशाल अंतःकरण मी कोणाचंच पाहिलं नाहीये. कात्यायनी सुंदर होती, सुगृहिणी होती, सहजीवन त्यांचं सुखाचं होतं. असा गुरुकुलाचा, आता याज्ञवल्क्य ऋषींच्या गुरुकुलाचा विस्तार वाढत चालला, आणि त्याच्यामध्ये मैत्रेयीचाही हातभार लागला. मैत्रेयी स्वतः ज्ञान ग्रहणही करत होती आणि ज्ञानदानाचंही काम करत होती. याज्ञवल्क्य कसे होते तर स्वतः ज्ञानी होते, पण त्यांची वृत्ती होती ती संन्यस्त वृत्ती होती, वैरागशील अशी वृत्ती होती, त्याग होता. असं त्याने मग काय केलं की योग्य एखाद्या व्यक्तीवर ह्या गुरुकुलाचा भार सोपवला, आणि शेवटी त्याने निर्णय घेतला की मी संन्यास घेणार आहे. आणि संन्यास घेण्यापूर्वी आपल्या दोन्ही पत्नींची व्यवस्थित त्यांचं योगक्षेम नीट चालेल याच्यासाठी त्यांनी या सगळ्या ऐहिक संपत्तीची वाटणी करायचं ठरवलं. कात्यायनीला सांगितलं की मी असा संन्यास घेणार आहे आणि या संसाराचा त्याग करणार आहे, तुला जे पाहिजे ते तू घे, आणि मी मैत्रेयीला पण तसंच देणार आहे. कात्यायनीला हे फार वाईट वाटलं, पण तिने त्यातल्या त्यात त्याचा स्वीकार केला. आणि मग याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीकडे गेले आणि मैत्रेयीलाही हे समजावून सांगितलं की मी संसाराचा त्याग करणार आहे आणि दोघींमध्ये मी समसमान वाटणी करून देतो ऐहिक संपत्तीची. तेव्हा मैत्रेयीने जो प्रश्न विचारला तो सगळा अगदी लोकोत्तर असा प्रश्न आहे. मैत्रेयी म्हणाली की ही संपत्ती घेऊन मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का.
याज्ञवल्क्य म्हणाले नाही नाही, संपत्तीने कधीच अमृतत्वाची प्राप्ती होत नाही. वित्तेनं अमृतत्वस्य आशा नास्ती. अमृतत्वाची तुला प्राप्ती होणारच नाही. तर उपकरण, संपत्ती हे उपकरण आहे सुखी जीवन जगण्याचं, पण संपत्तीमुळे अमृतत्व नाही मिळणार. मग तेव्हा ती म्हणाली, मग जर मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नसेल आणि तुम्हाला मला काही द्यायचंच असेल, तर तुम्ही ज्या आत्मज्ञानाच्या शोधात आहात ते आत्मज्ञान तरी मला द्या, मला अमृतत्वाचं ज्ञान द्या. हेच इथे मैत्रेयीचं वेगळेपण आहे. तिने प्रेयस नाकारलं पण श्रेयसाचा स्वीकार केला. आणि स्त्री असून स्त्रियांना साधारणपणे भौतिकतेची, ऐहिक सुखाची ओढ असते, पण मैत्रेयी या सगळ्यापेक्षा वेगळी होती. ती म्हणाली, मला श्रेयसाची इच्छा आहे. त्यामुळे जिज्ञासा होती तिला. या तिच्या बोलण्यानेच केवळ याज्ञवल्क्य इतके प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले की मैत्रेयी, तू मला आधीपासून प्रिय होतीसच, पण तुझ्या या प्रश्नाने, तुझ्या या मागणीने तू मला आणखीन प्रिय झालेली आहेस. असा त्यांच्यामध्ये संवाद झाला. आता ते म्हणाले, तुला खरंच आत्मतत्व जाणून घ्यायचं असेल तर इथे बस, मी तुला सांगतो, सगळं समजावून सांगतो. आणि मग त्यांच्यामध्ये जो संवाद झाला, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीमध्ये जो संवाद झाला, तो बृहदारण्यक उपनिषदाचा अगदी गाभा आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. काय संवाद झाला तर आत्मतत्व म्हणजे काय हे याज्ञवल्क्य ऋषींनी तिला अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितलं. आता हे मैत्रेयी सगळं जाणत असताना तिने अनेक प्रश्न विचारले. तेव्हा या तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं, म्हणजे मैत्रेयी हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला खरं म्हटलं तर एक लखलखीत असा हिरा आहे. तिच्या चरित्रामध्ये, तिच्या व्यक्तिमत्वामध्ये तिच्या आत्मतेजाचं निश्चितच दर्शन घडतं. अर्थात तिला गार्गीचं मार्गदर्शन तर होतंच. गार्गीच्या मार्गदर्शनामुळे, गार्गीच्या ज्ञानदानामुळे, गार्गीच्या विचारांचा ठसा तिच्यावर होताच. पण आता याज्ञवल्क्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्याशी शास्त्रार्थ केल्यामुळे आता या मैत्रेयीच्या ज्ञानाला, तिच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत चालले. आता हे हिऱ्यासारखं तिचं तेज आता लखलखत चाललेलं आहे. हे सगळं होत असताना याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीशी जी चर्चा केली, तो याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद असं म्हणून प्रसिद्ध आहे. कात्यायनीला त्यांनी सगळी ऐहिक संपत्ती दिली आणि मैत्रेयीला मात्र केवळ आणि केवळ ज्ञान दिलेलं आहे. आणि ते ज्ञान कशाचं आहे तर त्यांनी एक फार वेगळा सिद्धांत मांडलेला आहे. याज्ञवल्क्य म्हणाले की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति. न वा जाया, न वा पुत्रः, न वा वित्तं, न वा पशूनि, न वा ब्रह्मणः, क्षत्रज्ञः, लोकानां, देवानां, वेदानां, भूतानां. हे कशासाठी प्रिय आहे तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. सिद्धांत समजायला अवघड आहे आणि त्याचे दोन अर्थ काय आहेत हेही आपण जाणून घेऊया. याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला सुंदर रीतीने समजावून सांगितलं की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति म्हणजे काय तर आपल्याला, म्हणजे स्त्रियांना पती कशासाठी प्रिय असतो तो तो माझा पती म्हणून प्रिय असतो. पुरुषाला पत्नी कशासाठी प्रिय असते, आत्मनस्तु कामाय जाया प्रियं भवति. म्हणजे मुलगा माझा कशासाठी मला प्रिय आहे, तो माझा मुलगा आहे म्हणून प्रिय आहे. माझी गुरं ढोरं, माझी संपत्ती, माझं घरदार हे मला का प्रिय आहे तर माझं आहे म्हणून. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति म्हणजे या जगात सगळ्यात प्रिय माणसाला काय असतं तो तो आपला आत्मा किंवा परमात्मा. हे विधान खरं म्हटलं तर समजायला थोडं कठीण आहे किंवा पटणारं सुद्धा नसेल. पण सगळ्यात प्रिय काय आहे तर आपल्याला विचारलं काय प्रिय आहेत, आपण म्हणून मुलं आहेत, पत्नी आहे, घरदार, शेतीवाडी, पैसा अडका हे प्रिय आहे. किंवा ह्याच्यावरची लेवल असेल तर ग्रंथ प्रिय आहेत, अभ्यास प्रिय आहे, व्यासंग प्रिय आहे, अशी जाईल आपली उडी झेप. पण तरी सुद्धा हे का प्रिय आहे तर ते माझं आहे म्हणून या सगळ्याच्या पाठीशी आहे ते आत्मतत्व आहे. म्हणजे शेवटी स्वतःवरच्या प्रेमासाठीच या भौतिक गोष्टी सुद्धा आपल्याला प्रिय असतात. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं ही आपली गरज असते. प्रेम असू दे, सदिच्छा असू दे, प्रशंसा असू दे, सगळ्यामध्ये प्रिय आहे ते केवळ आणि केवळ आत्मतत्व आहे.
इतर सगळ्या गोष्टी आहेत ही स्वप्नपूर्तीची साधन आहेत, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की जोपर्यंत त्यांच्यामध्ये आत्मतत्व आहे तोवरच सगळं प्रिय आहे. पत्नी कितीही प्रिय असली तरी ती मृत झाल्यावर त्या प्रेताला काही आपण कवटाळून बसणार नाही. तसंच जोवर अनुकूल आहे, जोवर सुखकारक आहे, जोवर त्याच्यामध्ये चैतन्य आहे तोवरच ते प्रिय असतं, हा एक अर्थ. आणि ते माझं आहे म्हणून मला प्रिय असतं. मला माझा मुलगा जेवढा प्रिय आहे तेवढा शेजारणीचा नाहीच वाटणार. धन, पशु या सगळ्या गोष्टी, अगदी क्षत्रिय, ब्राह्मण, देव, वेद हे सुद्धा मला का प्रिय आहेत, कारण ते माझे आहेत म्हणून. त्यामुळे हा एक अर्थ आणि दोन्ही अर्थ आपण पाहिले. आता जर का आत्मा इतका प्रिय असेल आणि आत्म्यासाठीच जर का सगळ्या गोष्टी घडत असतील तर याज्ञवल्क्य पुढे आणखीन एक ह्याच्याही पेक्षा वरचढ एक सिद्धांत मांडतायत, एक उत्तम सिद्धांत मांडतायत. याज्ञवल्क्य म्हणतात आत्मा वा अरे द्रष्टव्यः, श्रोतव्यः, मंतव्यः, निदिध्यासितव्यः. मग आत्मतत्व जर एवढं प्रिय आहे, आत्मतत्व सगळ्या या सृष्टीच्या मुळाशी जर असेल तर मग अभ्यास करायचा, ऐकायचं कशाबद्दल तर आत्म्याबद्दल, बघायचं काय तर तो आत्मा बघायचा आहे, मंतव्य मनन कशाचं करायचंय आत्म्याचं, निदिध्यास कशाचा घ्यायचा आहे तर आत्म्याचा. म्हणून मैत्रेयी आत्मनी खलु अरे दृष्टे श्रुते मते विज्ञाते इदम सर्वम विदितम. मैत्रेयी तू आता हे जाणून घे की एक आत्मा जाणला, एक आत्म्याला पाहिलं, आत्म्याला ऐकलं, आत्म्याचा अनुभव घेतला ना की हे संपूर्ण विश्व जाणल्यासारखंच आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असंच म्हटलेलं आहे, यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. एक तत्व जाणलं की सगळंच जाणल्यासारखं आहे. म्हणजे या जगात दर्शनीय काय आहे, श्रवणीय काय आहे, मननीय काय आहे, निदिध्यास घेण्यासाठी योग्य काय आहे तर केवळ आणि केवळ आत्मतत्वच आहे. हे मी तुला आता मैत्रेयी निश्चयपूर्वक सांगतो. आत्म्याचं दर्शन झाल्यावर सगळं काही विदित होतं. यावर मैत्रेयी कशी होती तर मैत्रेयी सुद्धा तुल्यबळच होती. मैत्रेयीने अतिशय संतोषाने मान डोलावली आणि सगळं काही विदित झाल्याचं सांगितलं. खरंच आहे, एवढ्यावरच मैत्रेयी थांबली नाही बरं का. हे तर तिची श्रवण भक्ती झाली असं तुम्हाला वाटेल कदाचित की याज्ञवल्क्याने सांगितलं आणि मैत्रेयीने ऐकलं, याच्यात तिचं काय वेगळेपण आहे, तिचं काय वैशिष्ट्य आहे. तर तिचं वैशिष्ट्य आता पुढे येणार आहे की ह्या नुसतं ती ऐकून थांबली नाही तर तिने छांदोग्य उपनिषदातल्या अशाच अर्थाचा मंत्रही उद्धृत केलेला आहे आणि ह्याच्यातनं मैत्रेयीची जी बहुश्रुतता आहे ते जाणवते. मैत्रेयीने कितीतरी गोष्टी ऐकलेल्या होत्या, कितीतरी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास होता, बहुश्रुत होती ही एक गोष्ट झाली. पण मैत्रेयीचा आणखीन एक पैलू असा आहे की ती मेधाविनी होती. मेधाविनी म्हणजे काय आहे तर मेधाविनी म्हणजे नुसती श्रवण भक्ती नाहीये, नुसतं ऐकलं आहे, नुसतं पाठ आहे. अनेकांच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात, कितीतरी गोष्टी अगदी मुखोद्गत सुद्धा असतात. पण योग्य वेळेला त्या योग्य रेफरन्समध्ये, योग्य संदर्भामध्ये ती योग्य गोष्ट आठवणं याला मेधाविन म्हटलेलं आहे. मैत्रेयी अशी होती. हे सगळं याज्ञवल्क्याने सांगतानाच तिला लगेच छांदोग्यातला संदर्भ आठवला. छांदोग्य उपनिषदामध्ये हेच आरुणी, उद्दालक आरुणींनी हेच त्यांच्या मुलाला सांगितलेलं आहे. त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे, यथा एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारः नामधेयः मृत्तिका इति एव सत्यम. काय सांगितलंय बघा. उद्दालक आरुणींनी त्यांच्या मुलाला श्वेतकेतूला जो उपदेश केलेला आहे छांदोग्यामध्ये तो बरोबर मैत्रेयीने तिथे याज्ञवल्क्यांना सांगितला. काय आहे तो उपदेश तर विविध आकार हे वाचारंभण आहे. फार सुंदर त्याच्या मागे तत्वज्ञान, फार गोड तत्वज्ञान आहे की वाचारंभण म्हणजे काय आहे तर विविध आकार हे वाचारंभण आहे. म्हणजे बघा, एकाच मातीपासून पणती बनवता येते, कुंडी बनवता येते, कलश बनवता येतो, माठ बनवता येतो, रांजण बनवता येतो.
पण हे सगळे वाचारंभण आहेत, म्हणजे वाणीचे विकार आहेत, वाणीतला फरक आहे. आकार भिन्न असतील, रूप भिन्न असतील, पण सगळ्याचं मूळ तत्व काय आहे, तर माती हेच जसं त्याचं मूळ तत्व आहे. किंवा वस्त्राचं उदाहरण घ्या, घटाबरोबर नेहमीच पटाची जोडी अध्यात्मामध्ये घातली जाते. पट म्हणजे काय, वस्त्र. वस्त्राचं मूळ काय आहे, तर तंतू हे वस्त्राचं मूळ आहे. मग त्या तंतूपासून तुम्ही साडी बनवा, चादर बनवा, टॉवेल बनवा, रुमाल बनवा, काही परकर पोलकं बनवा, शर्ट बनवा, काहीही बनवा, मूळ काय आहे, तर तंतू हे त्याचं मूळ आहे. किंवा अलंकाराचंही उदाहरण घेतात बरं का. अलंकार कसे असतात, तर अलंकारामध्ये आकार वेगळे आहेत. आपण म्हणतो की ही माझी बाकी आहे, ह्या माझ्या पाटल्या आहेत, हा माझा चपला हार आहे, चंदनहार आहे, कितीतरी आपण त्याला नावं देऊ, पण हे सगळे नावाचे विकार आहेत, हे सगळे शाब्दिक विकार आहेत, हे सगळं वाचारंभण आहे. या अलंकारामधलं मूळ तत्व काय आहे, तर सोनं हेच सगळ्याचं मूळ तत्व आहे. हे जे तत्वज्ञान उद्दालक आरुणींनी आपल्या मुलाला सांगितलं, तेच मैत्रेयीला आठवलं आणि तो सिद्धांत बरोबर तिने इथे जोडलेला आहे. आता हे मैत्रेयीचं वेगळेपण आहे, हे मैत्रेयीचं वैशिष्ट्य आहे. मैत्रेयी कात्यायनीच्या तुलनेमध्ये दिसायला साधारण होती, कात्यायनी अतिशय सुंदर होती, पण मैत्रेयीचं ज्ञानाच्या तेजामुळे ती अधिकच सुंदर दिसायला लागली. वस्तुतः लौकिकदृष्ट्या ती सुंदर नव्हती, पण या तेजामुळे ती अतिशय प्रिय वाटायला लागली याज्ञवल्क्यानं. आता ह्या तिच्या बोलण्याने तेही प्रभावित झाले आणि त्यांच्यामध्ये आता वेगळीच चर्चा रंगायला लागली. म्हणजे मूळ तत्व काय आहे, तर सच्चित आनंद स्वरूप हे सगळ्याचं मूळ तत्व आहे. परब्रह्म कसं आहे, तर ते एकमेव आहे, अद्वितीय आहे आणि त्याला कधीही विकार नाहीये. ते निष्कल आहे, निराकार आहे, त्याला नाव नाहीये, त्याला रूप नाहीये, त्याला आकार नाहीये, त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यूही नाही. असं परब्रह्म तत्वच या संपूर्ण जगामध्ये घनदाट भरून राहिलेलं आहे. आणि नुसतंच घनदाट भरून राहिलं नाहीये, आपली जेवढी कल्पनेची मर्यादा जाईल, आपल्याला वाटतं आकाश हे सगळ्यामध्ये व्यापक आहे, पण या आकाशाला सुद्धा कवेत घेणारं जे आहे ते परब्रह्म आहे. आणि या परब्रह्माविषयीची चर्चा ह्या दोघांमध्ये इतकी रंगली, कारण याज्ञवल्क्याने तिला सांगितलं आणि तिने पण त्याच्यामध्ये त्या चर्चेमध्ये अतिशय सहभाग आनंदाने घेतलेला आहे. याज्ञवल्क्य म्हणाले, परब्रह्म कसं होतं, तर आधी ते एकोहम बहुस्याम प्रजायेयम. परब्रह्म हे आधी एकमेव होतं आणि मग त्यांनीच ही सगळी विविध रूपं घेतली आहेत. त्या एकट्या परब्रह्मानीच ही सगळी विविध रूपं घेतली आहे, त्या एकाचीच ही सगळी वीण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. असं जर असेल तर या विविधतेमध्ये एकता बघायला शिकलं पाहिजे. वेगळं दिसतंय आम्हाला, माणसं वेगळी दिसतात, पशु पक्षी वेगळे दिसतात, झाडं वेली पानं फुलं, आम्हाला सगळीकडे विविधता दिसते आणि त्या विविधतेमध्ये आम्ही रमतो. पण ह्याच्यावर याज्ञवल्क्य म्हणाले, या संपूर्ण विविधतेमध्ये ते एकच परब्रह्म नटलेलं आहे. विविध रूपांनी, विविध रंगांनी, विविध आकारांनी, स्वाद वेगळे असतील, वास वेगळे असतील, सगळं वेगळं आहे, पण तरी सुद्धा या विविधतेमध्ये ती एकता बघायची. आणि विविधतेमध्ये एकता बघणं म्हणजे पृथक्त्वेन एकत्वेन पृथक्त्वेन असं त्याला बघायचंय. या म्हणजे या सगळ्यामध्ये युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी असं बघायला आपल्याला शिकता यायला पाहिजे. असं याज्ञवल्क्यांनी तिला फार विविधतेमध्ये एकात्मता सांगितले. अर्थात मैत्रेयीने हे नुसतं श्रवण भक्ती केली नाहीये, तिने त्याच्यावर काही विधानं केलेली आहेत किंवा त्याच्यावर काही सुंदर असे जिज्ञासूपणाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि ते प्रश्न काय आहेत आणि त्याच्या आणखीन संदर्भ किंवा त्यांचा आणखीन खुलासा, सविस्तर असा खुलासा याज्ञवल्क्यांनी कसा केला आहे तेही आपण बघणारच आहोत. या संपूर्ण विविधतेने भरलेल्या सृष्टीमध्ये ते एकच मूल तत्व कसं आहे ते बघता येणं, ह्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. आणि विविधता बघता येणं याला विज्ञान म्हटलेलं आहे. एकाच मूल तत्वापासून, एकाच मूळ रूपापासून ही संपूर्ण विविध रंगी सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये एकच आत्मा विलसतोय.
वृक्षवेलीमध्ये तोच आहे, डोंगर नद्यांमध्ये तोच आहे, पशुपक्ष्यांमध्ये तोच आहे, सिंह सस्यामध्ये तोच आहे. म्हणजे तो कुठे नाही असं नाहीच आहे. अगदी हत्तीपासून ते मुंगीपर्यंत, डायनासॉरपासून ते फुलपाखरापर्यंत आणि उधळणाऱ्या अशा स्वैर घोड्यापासनं तर संथ अशा गोगलगाईपर्यंत जे तत्व आहे ते एकच तत्व आहे. डायनासोर मोठा आणि फुलपाखरू अगदी नाजूक, म्हणून आत्म्यामध्ये फरक नाहीये. एकनाथ महाराजांनी तर खूप गमतीने म्हटलेलं आहे की पुरुषाचा तो आत्मा आणि स्त्रीची ती आत्मी असं नसतंच मुळी, किंवा हत्तीचा आत्मा मोठा आणि मुंगीचा आत्मा छोटा असं नसतंच. याज्ञवल्क्य म्हणतायत की या सगळ्यामध्ये एकाच प्रकारचा आत्मा विलसत असतो आणि तो स्वतः काहीही न करता सगळीकडे उपस्थित असतो. अगदी एखाद्या अंधाऱ्या गुहामध्ये, अंधाऱ्या अगदी कोपऱ्यामध्ये तुम्ही काही गोष्ट केली तरी तिथे परब्रह्म उपस्थित आहेच आहे. कसं आहे, तो पूर्णात्मा सगळ्या विश्वामध्ये घनदाट भरून राहिला आणि तरी दशांगुळ शिल्लक आहे. याला याज्ञवल्क्य आणखीन पुढे जाऊन उदाहरण देतात. त्यांनी सांगितलंय हा कसा आहे, तर तो नुसता विरळ नाही येतो, तो घनदाट भरलेला आहे. जसा मिठाचा खडा जो असतो तो आत बाहेर मीठ स्वरूपच असतो, की बाहेरचं जास्त खारट आहे आणि आतलं मीठ कमी आहे किंवा उलट आहे असं काहीच नाहीये. तो मिठाचा खडा जसा सगळ्या बाजूनी एकाच रसाने परिपूर्ण असतो, तसं हे परब्रह्म कसं आहे तर आत बाहेर ते रसरूपच आहे. रसोवै विष्णू असंही म्हटलेलं आहे. आत बाहेर तेच एक परब्रह्म आहे. आणि पुढे मैत्रेयी याच विधानाला आणखीन दुजोरा देते आणि ती म्हणते की या सगळ्याची निर्मिती जिथे झाली आहे तिथेच त्याचा लय आहे. काय सुंदर संवाद चाललाय बघा याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा. दोघंही तुल्यबळच आहे, गुरु शिष्याचं नातं आहे, पती पत्नीचं नातं आहे. पण इथे हा संवाद चाललेला असताना त्या दोघांमध्ये केवळ हे नातंच नव्हतं, तर एक ब्रह्मवेत्ता आणि ही सुद्धा ब्रह्मवादिनी अशी मैत्रेयी, या दोघांचा हा संवाद आहे. त्या संवादाला किती उत्तुंग त्याची जोड मिळाली असेल विचारच करू शकतो. मैत्रेयी म्हणाली संपूर्ण विश्व हे जिथून निर्माण झाले तिथेच त्याचा लय आहे. उत्पत्ती स्थिती लय जरी असलं तरी जिथून आलं आहे तिथेच समाप्ती आहे. आणि समर्थाने पण सांगितलंच आहे, करी सुख संवाद जो उगमाचा असं म्हटलेलं आहे. ही जी रूप आहेत, मग मैत्रेयी याला पुढे आणखीन जोडते की ती म्हणते की ही जी रूप आहेत, आकार आहेत, रंग आहे, वर्ण आहे, गंध आहे, हे सगळं तात्पुरतं आहे. हे सगळं टिकणारं नाहीये. जिथनं सुरुवात होते तिथेच त्याचा शेवट आहे. मृत्यूनंतर ते रूप राहत नाही, तो आकार राहत नाही, तो वर्ण, तो गंध, ते काहीही शिल्लक राहत नाही. मग काय उरतं तर फक्त आणि फक्त परब्रह्मच उरतं. समर्थांनीच मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, रीता ठाव या राघवे वीण नाही. राघव नाही म्हणजे परब्रह्म नाही. राघवाला त्यांनी निर्गुण स्वरूपातलं म्हटलेलं आहे. परब्रह्म नाही अशी जागाच नाही. एकदा समर्थांची एक कथा सांगतात बरं का, या निमित्ताने आता आठवली म्हणून नक्कीच सांगते. समर्थांकडे असेच दुसरे कुणीतरी एक साधू पुरुष आले आणि त्यांनी आपल्या शिष्याला पाठवलं आणि सांगितलं की या वाटीमध्ये समर्थ जर एवढे ब्रह्मज्ञानी आहेत तर तुम्ही त्यांना विचारा की या वाटीमध्ये ब्रह्म भरून द्याल का. समर्थ काहीतरी कामात होते, ध्यानात होते, म्हणून त्यांनी शिष्याला सांगितलं ती वाटी ठेव, उद्या बघू आपण. दुसऱ्या दिवशी शिष्य आल्यावर समर्थांनी त्याला सांगितलं की मी देतो ब्रह्म भरून, पण आधीचं ते ब्रह्म काढून घ्या, ती वाटी मला मोकळी करून द्या, म्हणजे मग मी नवीन ब्रह्म भरून देतो. म्हणजेच त्या वाटी जरी रिकामी आपल्याला दिसत असली तरी त्याच्यामध्ये ब्रह्म आहेच ना. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी हाच संवाद पुढे नेत आहेत आणि मग म्हणतात की परब्रह्म नाही अशी जागाच नाहीये. एकच आत्मा सगळीकडे विलसतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा चांगदेव 65 मध्ये हेच सांगितलेलं आहे, बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काही न होणे आहे अवघाची तो. तो स्वतः काहीही करत नाही, पण तो सगळ्यामध्ये उपस्थित आहे, सगळ्यामध्ये हजर आहे. कारण चैतन्य नसेल तर त्या दृश्य अशा विश्वाला काहीच अर्थ नाहीये. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे,
तेवी न वेचिता जग होणे अंगे जया. फार सुंदर दृष्टांत सांगितलाय जो बृहदारण्यकामध्ये सुद्धा याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला सांगितलेला आहे. बघा ना, सोन्याचा अलंकार बनवायचा असेल, सोन्यापासून काही पाटली असेल, बांगडी असेल, चपलाहार असेल, जे काही बनवायचे त्याच्यामुळे सोनं संपतं का? सोनेपणाला उण येतं का? सोन्यातला सोनेपणा जाऊन मग अलंकार बनवलाय का? नाही. सोन्यातलं सोनेपण टिकवून राहूनच अलंकार बनवता येतो. तसंच न वेचिता, काहीही खर्च न होता हे जग त्यांनी बनवलेलं आहे. कुणी? अंगे जया, ज्याच्या अंगामध्ये हे सच्चित आनंद तत्व आहे, अशा त्या परब्रह्मानी या सगळ्याची रचना केलेली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या मैत्रेयीबद्दल आता आणखीन काय म्हटलेलं आहे? ही मैत्रेयी कशी होती? तर मैत्रेयीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, ती अतिशय विद्वान होती, विदुषी तर होतीच होती, आणि या मैत्रेयीला ज्ञानाची तळमळ होती. आणि म्हणूनच एवढी हजारो वर्ष झाली तरी मैत्रेयीचं स्थान अगदी अढळ आहे. ध्रुव ताऱ्याप्रमाणे अगदी लखलखीत अशी ही मैत्रेयी आपल्याला अजूनही सगळ्यांना प्रिय आहे. म्हणजे बघा ती कशी आहे, तर तिच्यामध्ये ब्रह्मवादिनी तर ती आहेच आहे, पण तिला ही जिज्ञासा आहे. तिने सगळ्या प्रेयसाचा त्याग करून श्रेयसाचा स्वीकार केलेला आहे. अशा मैत्रेयीचा पदचिन्हावरनं आपल्याला चालायचे. त्या मैत्रेयीची जी पाऊलखुणं आहेत त्या आजही आपल्याला तितक्याच पथदर्शक आहेत. स्त्री आहे म्हणून कुठेही कमीपणा आलेला नाहीये, स्त्रीत्वाला कुठेही त्यांनी कमीपणा आणलेला नाहीये. आणि तिने सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये विशेष आहे. तिने फार सुंदर, म्हणजे याज्ञवल्क्यांनी जो तिला समजावून सांगितलं त्याच्यावर तिचं जे म्हणणं आहे की विशेष जे आहे ते सामान्यामध्ये सामावलेलं असतं. म्हणजे बघा ना, एखाद्या गोष्टीमध्ये, आता संपूर्ण या जगामध्ये आपण हे देश निर्माण केलेले आहेत, पण ही भूमी कशी आहे तर जी सगळ्यांना पोटात घेणारी आहे. मग ते भारत आहे का, पाकिस्तान आहे का, अमेरिका आहे, याचा संबंध नाही. सगळ्या विशेषांना आतमध्ये स्वतःमध्ये सामावून घेतं ते सामान्य आहे. आणि पुढे सांगितलंय की विशेषाकडनं सामान्याकडे जाणं म्हणजेच ज्ञान आहे. लक्षात घेऊया आपण, मैत्रेयीचा हा सिद्धांत आहे बरं का. विशेषाकडनं सामान्यकडे जाणं किंवा नेणिवेकडनं जाणीवेकडे जाणं हेच खरं ज्ञान आहे. समर्थांनी जाणीव हा शब्द वापरलाय ज्ञानासाठी. आपण आता नेणीव आणि जाणीवेच्या मिश्र रूपामध्ये आहोत. थोडं कळतं, थोडं नाही कळत. पण या नेणीवेकडनं जाणीवेकडे जाणं म्हणजे मूळ स्वरूपाकडे जाणं असं तर जाता आलं. कारण जेव्हा ते मूळ स्वरूप जाणीव स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, त्याच्यामध्ये जेव्हा नेणीव, जेव्हा अज्ञान मिसळतं, अविद्या मिसळते, तेव्हा ते स्थूल रूप धारण करतं. ते मूळ तत्व आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काही म्हणजे काहीही नाहीये. म्हणूनच मैत्रेयीचा हा संदेश आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे. विविधतेकडनं एकतेकडे जायला पाहिजे, नेणिवेकडनं जाणीवेकडे जायला पाहिजे, अविद्येकडनं विद्येकडे जायला पाहिजे, अज्ञानाकडनं ज्ञानाकडे जायला पाहिजे. म्हणजेच या विविधतेने भरलेल्या सृष्टीमध्ये ते एकत्व जाणून घेतलं तर हा मैत्रेयीचा संदेश आपल्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे. मैत्रेयी ही आपल्या स्त्री जातीसाठी म्हणा किंवा सर्व स्त्रियांसाठी एक आदर्शभूत असं व्यक्तिमत्व आहे. तिने स्वतः करून दाखवलंय. नुसताच ज्ञानाचा उपदेश केलेला नाहीये, तर तिने प्रेयस बाजूला सारून प्रेयसाचा त्याग करून श्रेयसाची कास धरलेली आहे. आपल्यालाही जर खरंच स्वतःची उन्नती करायची असेल, स्वतःचा उद्धार करायचा असेल, स्वतःचा विकास साधायचा असेल, आत्मज्ञान म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं असेल तर मैत्रेयीचं चरित्र आपल्याला नक्कीच अभ्यासलं पाहिजे. गार्गी, मैत्रेयी ही नुसती नावं आपल्याला परिचित आहेत, पण मैत्रेयीचं जे योगदान आहे या संपूर्ण तत्वज्ञानाच्या किंवा बृहदारण्यकाच्या किंवा एकूणच अध्यात्माच्या एकूण सगळ्या या भांडारामध्ये मैत्रेयीचं जे योगदान आहे ते विलक्षण आहे, अद्भुत आहे. आणि ही मैत्रेयी आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे.
त्या मैत्रेयीच्या पदचिन्हावरनं प्रवास करण्याचा, काही 2-4 पावलं टाकण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न करूया आणि या मैत्रेयीच्या नावाला आणखीन आपण जागूया. गार्गी मैत्रेयी नुसतीच नावं नाही आहेत, तर त्यांचा थोडा अभ्यास करून त्यांच्यासारखं नाही पण त्यांच्या मार्गावरनं थोडं जरी 2-4 पावलं चालता आली तरीसुद्धा आपल्या जीवनाचं इतिकर्तव्यता होईल, सार्थक होईल, कृतार्थ होईल असंही मला वाटतं. इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.